नमस्कार मंडळी. आज मी ब्लॉग बनवत आहे. आज असंच निघायचा प्लॅन ठरला आहे इकडे. म्हणजे आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. माझी बायको तर आम्ही चाललो आहे इथून सफाळा टू चिंचणी बीचला. तर ब्लॉग आता कंटिन्यू चालूच करत आहे मी. पुढे पाहतच राहतो मी कसं काय ड्राईव्ह करताना. ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी. तर आता इथे ह्या रोडवरून आम्ही जात आहे. म्हणजे हा मांडेकरून रोड आहे. सफाळ्यातून जो बाहेर पडतो डायरेक्ट केवे रोडला. तर दुपारची वेळ झाली आहे, तरी पण आम्ही असा प्लॅन केला की संध्याकाळपर्यंतच पोचू. पण आता बघू किती वाजतील चिंचणीला पोचायला. 1:50 झाली आहे. 1:50 आणि तरी पण आता दुपारची वेळ आहेत. ऊन आहे, पण इथे ऊन म्हणजे असं लागल्यासारखं वाटत नाही. असं म्हणजे ते थंड पण आहे आणि ऊनही सुद्धा आहे. ही आपली गेली लाल परी बघितलीच. किती म्हणजे या गावा साईड सारखंच आहे. म्हणजे हे आपलं गाव कसं तसंच सेमच आहे. अजून सध्या याला गावच बोलू शकतो, सफाळे. ते मोठं बांधकाम चालू आहे. अशा पद्धतीने इथे मोठं करण्यात येते. सर्वात मोठं इथं ब्रिज बनत आहे डायरेक्ट एक्सप्रेस हायवेसाठी. मोठा डायरेक्ट गुजरात. आपले सरकार केव्या रोड मारून मग माहीम रोड लागेल. माहीम रोड लागल्यानंतर डायरेक्ट पालघरला निघतो. पालघरवरून मग आपण डायरेक्ट जाणार आहोत बोईसरला. मी तुम्हाला सांगेनच ब्लॉगमध्ये. म्हणजे आता ट्रॅव्हल करत असताना आता मी लाईव्हच ठेवला आहे, कॅमेरा चालूच ठेवला आहे. मी अजून एक तुम्हाला सांगणार होतो की मी कॅमेरा घेतला जो हेल्मेटच्या वरती लावला आहे, जो क्यूबीचा आहे. तो क्यूबी हिरो असा आहे. त्याची फक्त तो कसं आपले जे ॲक्सिडेंट्स किंवा काय ते स्पॉट क्लिक करतो त्याच्यावरती, तो हा ह्याच्यावरती कॅमेरा आहे तो असा. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही तुमचा समोरून काही ॲक्सिडेंट म्हणजे असं होणार असेल, घडेल असं होऊ नये पण कोणाच्या बाबतीत, पण असं तो एक आपल्यासाठी सेफ्टीसाठी जो कॅमेरा आहे. याची शूटिंग चालूच असते कंटिन्यू. हे बघा किती सुंदर असा रस्ता, स्ट्रेट रस्ता, एकदम काहीच नाही. ही झाडं, ही बीचवरची झाडं आहेत अशी. हा पूर्ण एरिया म्हणजे खाडीचाच आहे पूर्ण. अक्षरशः ते केळवे बीच पूर्ण असा आहे. इथून रस्त्यामध्ये जाताना पण रिसॉर्ट्स पण आहेत चांगले चांगले.
आता आपण इकडे आलो आहे, ते एक रिसॉर्ट आहे म्हणजे फिशमॅन करून आहे. फिशमॅन पण अतिशय सुंदर आहे ते. या साईडलाच आहे, इथून लेफ्ट मारला की ते फिशमॅन करून आहे. तेव्हा फिशमॅन विलेज रिसॉर्ट. बघा रस्ता किती सुंदर, एकदम स्ट्रेट काहीच नाही, तर असं वळणही नाही. पूर्ण पावसाळ्यात तर इकडे आलात तर तुम्ही सगळं हिरवगार असतं, म्हणजे हा पूर्ण दोन्ही साईडनी पूर्ण हिरवगार. हे आपल्याला खाडी लागली आहे, म्हणजे ही एक नदीच आहे, खाडी बोलली नाही नदी. मला इथून पुढून गेल्यावरती तुम्हाला एक नदी दाखवेल, ती अतिशय सुंदर आहे, जे जाता तर रस्त्यातच लागते. आवाज येतोय तो, आता तुम्हाला ऐकू येत असेल की नाही माहीत नाही, पण बाहेरचा आवाज जास्त आहे, हवेचा जास्त आवाज येतोय त्याच्यातून, म्हणून ते शूट करायचा थोडंसं हे होत होतं, डिफिकल्ट होत होतं. तर आता मी हेल्मेटची ग्लास बंद केली आहे, तर तुम्हाला आवाज येतच असेल माईकमधून कसा येतो, आता ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतच असेल. आता मी सरळ हा रस्ता जातो, इथून सरळ हा जो एक सिग्नल दाखवतोय येल्लो कलरचा, तो ब्लिंक होतोय. म्हणजे अजून सध्या तरी इथले सिग्नल चालू केले नाहीत, कारण वस्ती इथे अजून आली नाही, जास्त वाढली नाही, त्यामुळे इथून लेफ्ट घेतलं की केळवे बीच येतं, आणि इथून राईट घेतलं की स्टेशन येतं, केळवे स्टेशन. सरळ सरळ हा जो तर हा सरळ असा तो पुढे जाऊन एक टर्न येईल, एक लेफ्ट अँड राईट. लेफ्ट आहे तो केळवेला जाईल सरळ, आणि एक राईट आहे डायरेक्ट पालघरला जाईल.
सुंदर आहे, ते नारळाची झाडं दिसतात तुम्हाला वरती, ती सुंदर वाटतं इकडे बघण्यासाठी. पेट्रोल पंप गेले आता, तर जरा पेट्रोलिंग करूया. ब्रेकचे आवाज यायला लागले, खूप दिवस चालवली नाही ना, ब्रेकचे आवाज यायला लागले ॲक्टिवाचे. हे बघा, आता मी इथे आलो आहे. हा एक राईट आणि एक लेफ्ट जातो केळव्यासाठी, राईट जातो तो पालघरसाठी. आपण पालघरवरून आलात की डायरेक्ट सरळ सरळ यायचं, सरळ सरळ तुम्ही आलेत की ते केळवे बीच लागणार. स्टेशनवरून तुम्ही येणार असेल, पालघर स्टेशनवरून ट्रेन येणार असेल, बाय रोड ट्रेन तर ही आहे. आणि बाय रोड येणार असेल तर पालघरवरून डायरेक्ट आला तर तुम्हाला एक ब्रिज लागेल, तो आता मी तुम्हाला दाखवेन. ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे, ईस्टवरून वेस्टला यावं लागेल, मग तुम्हाला परत एकदा सरळ सरळ जावं लागेल. कुठेही राईट नाही मारायचा, लेफ्ट नाही मारायचा. एक तुम्हाला पोल दिसेल, त्या पोलच्या इथून सरळच निघून जायचं आहे, सरळ केळवे बीचला. हे शूट होतं आहे, जे बघू शकता किती सुंदर रस्ता बनवला आहे. एकदम क्लीन अँड शोवर आहे, एकदम प्लेन आहे, काही कुठे नाही, खड्डे नाही, काही नाही. आता इकडे थोडासा रस्ता खराब आहे, जरा पेट्रोल टाकूया.
150. तारापुर तो राइट है, समोर दिसतंय चिंचणी बीच. बस शूट कर. घुसलो आम्ही इथे, पूर्ण गाडी आतमध्ये जाते इकडे. हा सुंदर आहे. My father told me I was timid child. At school they said I had no style. I was dreaming to be those cool kids, but I kinda fucked up my whole teenage life. Now I've been many places, all these years I used to cry overnight, but now I'm not gonna fit. It's the star to show me where I go, just like a new you were. And I'm fluttering southern sounds and smiles. Oh, we're coming home tonight. You never know how to express your feeling, don't you? Oh, we're coming home tonight.
My father told me I was born to run. Long way from home, he never doubt peace, son. Don't call me back until your dreams come true. But I pray for you, be always by your side.